गेल्या 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य पूर्वेतील तणाव कायम राहिला तर पेट्रोल डिझेलच्या किमतीत तब्बल 25 ते 28 रुपये प्रति लिटर वाढ होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी इंधनाची बचत करावी, विजेचा वापर कमी करावा आणि देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केले होतं। त्याचाच परिणाम आज 14 मे रोजी नाशिक ते संगमनेर मार्गावर पाहायला मिळत आहे। अनेक इंधन पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं असून काही ठिकाणी पेट्रोल डिझेल शिल्लक नाही असे फलक लावण्यात आले आहेत। त्यामुळे वाहन चालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर दैनिक समर्थ गावकरी समूहाचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनीही आपल्या विशेष लेखांमधून इशारा दिला असून लवकरच नागरिकांना पेट्रोल डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो। पेट्रोल डिझेलच्या किमतीत 25 ते 30 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मत व्यक्त केलं आहे। दैनिक लोकमतचे संगमनेर येथील प्रतिनिधी संजय गोपाळे यांनी सांगितलं की सध्या देशात इंधन टंचाईची परिस्थिती जाणवत असून त्याचाच परिणाम इंधन पंपांवर दिसून येत आहे। इंधन पंप चालक जाणीवपूर्वक साठेबाजी करत आहेत असं वाटत नाही, मात्र वरूनच पेट्रोल डिझेलचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे। दरम्यान आगामी काळात इंधनाच्या दरामध्ये 25 ते 30 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहन चालक आणि वाहतूक व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।